किर्लोस्करवाडीत 60 वर्षीय महिलेची 5 वर्षाच्या गुडघेदुखीपासून मुक्तता. डॉक्टर खंबाळकरांनी केली नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वी. गेली 5 वर्ष असहाय्य गुडघेदुखी आणि कंबरदुखीच्या त्रासाने त्रस्त असलेल्या रुग्ण शोभा जाधव वय 60 यांना किर्लोस्करवाडी येथील खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नवीन आयुष्य मिळाले आहे. सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर शौर्यशील खंबाळकर यांनी त्यांची नी रिप्लेसमेंट गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. विशेष म्हणजे रुग्णाकडे मेडिकल इन्शुरन्स असल्याने हे संपूर्ण ऑपरेशन कॅशलेस पार पडले. शोभा जाधव यांना मणक्याचाही मोठा त्रास होता. 3 वर्षापूर्वी याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टर खंबाळकर यांनी त्यांच्या मणक्याचेही ऑपरेशन यशस्वी केलं होतं. मणक्यानंतर आता गुडघ्याचेही ऑपरेशन यशस्वी झाल्याने जाधव यांनी डॉक्टर खंबाळकर आणि हॉस्पिटल प्रशासनाचे मनापासून आभार मानले. खंबाळकर हॉस्पिटलच्या या अत्याधुनिक आणि कॅशलेस वैद्यकीय सेवेबद्दल परिसरातून कौतुक होत आहे. माझं वय 60 वर्षे. शोभा श्रीकांत जाधव, सावंतपूर वसाहत. मला मणक्याचा गुडघ्याचा लई त्रास होत होता. मग डॉक्टरांनी सांगितलं मणक्याच्या ऑपरेशनाची, म्हणजे आम्ही बरेच ठिकाणी चौकशी केली. त्या डॉक्टरांचा विश्वास पटल्यावर इथं मणक्याचं ऑपरेशन करून 3 वर्ष झाली. आता गुडघ्याचा जास्त त्रास व्हायला लागल्यावर गुडघ्याचं पण ऑपरेशन केलं. 4 दिवस झालं. नाही काय आता हाय व्यवस्थित चालता येतंय. गुडघ्यामध्ये काय त्रास झाला होता म्हणून सांगितलं? किती वर्ष झालं? गुडघ्याचा त्रास होतो 4 वर्ष झालं. मग ते गुडघ्याची गादी फाटली होती, गुडघ्याचं फटफडली होती. त्यामुळे मला चालता येत नव्हतं कसलंच. त्यामुळे मग आम्ही पण डॉक्टरांनी पण सांगितलं आणि आम्ही पण निर्णय घेतला ऑपरेशनाचा. आता आज हाय व्यवस्थित आहे. आज 4 दिवस झाले ऑपरेशन करून. डॉक्टर शौर्यशील खंबाळकर, MBBS MS ऑर्थोपेडिक. मणका व मणक्याचे विकार, त्याच्यामध्ये पेशंटला त्रास काय होतो, वेदना काय होतात हे डॉक्टरांना व पेशंटलाच समजतं. मणक्यामध्ये त्रास काय होतो की पेशंटला मणक्यातून दोन्ही पायाला रग लागणं, मुंग्या येणं, चपके मारणं, थोडं चाललं की बसावंसं वाटणं, ह्या जर सगळ्या त्रासांमध्ये मणक्यामधली गादी सरकलेली असू शकते, मणक्यामध्ये काहीतरी विकार असू शकतात, त्याच्यामुळं हा त्रास होतो. त्याच्यामध्ये नक्की नेमकं काय होतं हे मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगणार आहे. हे 2 मणके आहेत. हा मणका ह्या 2 मणक्यांमध्ये एक गादी असते. ही मणक्यातली गादी वयोमानानुसार किंवा वाकून काम केल्याने, वजन उचलल्याने, पटकन काहीतरी वजन उचलल्याने ही मणक्यातली गादी अशी सरकते व बाहेर येते. मणक्यातली गादी सरकल्यामुळं जी नस बाहेर पडत असते त्या नसवरती थोडासा दबाव येतो. म्हणून पेशंटला मणक्यातून पूर्ण पायाला रग लागणं, मुंग्या येणं, चपके मारणं हे चालू राहतं. 90% पेशंटला मणक्याचे ऑपरेशन लागत नाही. 10% अगदी किंवा 5% अगदी लोकांना मणक्याचे ऑपरेशन लागतं. म्हणून आपण पहिल्यांदा गोळ्या औषध देऊन वजन, शेक, फिजिओथेरपी ह्या गोष्टींनी पहिल्यांदा आराम पडतोय का बघतो. सपोज पेशंटला 5 महिने झालं, 6 महिने झालं, 1 वर्ष झालं त्रास होतोय, तरीही वेदना कमी होत नाहीत, तर त्या पेशंटला आपण MRI किती गादी सरकलेली आहे, किती नाही सरकलेली आहे, त्याप्रमाणे आपण मणक्याचे ऑपरेशन करतो. त्यामध्ये मणक्याचे ऑपरेशन महात्मा फुले प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये फ्रीमध्ये होतं. पेशंट वेदनाविरहित राहणं, पेशंट चालणं फिरणं हा एकच उद्देश घेऊन आपण चालू शकतो, फिरू शकतो. सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात. खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर. नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉईंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ. खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. संपर्क 88 03 36 37 38.